अ वर्ग 17.61 कोटींचा निव्वळ नफा आणि 10% लाभांश. पंढरपूर अर्बन बँकेची दमदार भरारी, डिजिटल सेवांचीही मोठी घोषणा. पंढरपूर सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दी पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत वैधानिक लेखापरीक्षणात अ वर्ग मिळवला आहे. बँकेने रुपये 43.18 कोटींचा ढोबळ नफा आणि रुपये 17.61 कोटींचा निव्वळ नफा कमावत सभासदांसाठी 10% लाभांश जाहीर केला आहे. यासोबतच ग्राहकांच्या सोयीसाठी मोबाईल बँकिंग आणि UPI सारख्या आधुनिक डिजिटल सेवा सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली. बँकेची 114वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दिनांक 18 जुलै नवी पेठ येथील कर्मयोगी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सतीश मुळे होते. प्रारंभी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहून सभेला सुरुवात झाली. यावेळी बँकेचे कुटुंब प्रमुख तथा आमदार प्रशांतराव परिचारक, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सभासदांसाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. 30 शाखा, 1418 कोटींच्या ठेवी, आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बँक. प्रास्ताविका चेअरमन सतीश मुळे यांनी सांगितले की बँकेच्या 30 शाखा कार्यरत असून मार्च 2026 अखेर 65,587 सभासद बँकेशी जोडले गेले आहेत. बँकेकडे रुपये 1,01,418.22 कोटी ठेवी, रुपये 1,37,029 कोटी कर्ज वाटप, रुपये 536.91 कोटी गुंतवणूक असून एकूण रुपये 2,455.51 कोटींचा मिश्र व्यवसाय झाला आहे. बँकेचा CRAR 14.25% असून मार्च अखेर 1.36% असलेले नेट NPA जून 2026 अखेर 0% आणण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. विविध कर्ज योजना 8.50% उपलब्ध असून सभासदांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. उद्योजकांना चालना, महिला व ठेवीदारांसाठी नव्या योजना. सभेदरम्यान पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत 15 ते 35% अनुदानाच्या कर्ज योजना, ग्रामीण महिलांसाठी प्रतिभा दुग्ध संपादन कर्ज योजना तसेच सर्व ठेवीदारांसाठी 15 महिन्यांची 8% व्याजदराची सुधन ठेव योजना सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. नवोदित CAंचा गौरव. पंढरपूर येथील CA परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 8 नवोदित चार्टर्ड अकाउंटंट्सचा बँकेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आर्थिक शिस्तीबाबत मोलाचे मार्गदर्शन करणारे CA राजेंद्र बजाज तसेच सहकार भारती सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल संचालक CA अतुल कौलवार यांचाही गौरव करण्यात आला. कोरोनानंतर बँकेने घेतली जे प्रशांतराव परिचारक. आमदार प्रशांत परिचारक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, कोरोनानंतरच्या कठीण काळात संचालक मंडळाने सक्षम नेतृत्व करत बँकेची आर्थिक घडी ही मजबूत केलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विर्धे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सभासदांनीही बँकेच्या पारदर्शक आणि प्रगतशील कामकाजाचे कौतुक केले. व्हाईस चेअरमन माधुरीताई जोशी यांच्यासह संचालक मंडळ, सभासद, ग्राहक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.